हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आज आहे ना आमचा सर्वांचं धोंडेचं जेवण आहे. तर मग येथे ना वहिनीनं धोंडे पण बनवायला घेतलेले आहे. रात्रीच त्यांचे मांडे पण झालेले आहे आणि आता येथे ना त्याने धोंडे बनवण्यासाठी घेतलेले आहे. तर धोंड्यांसाठी ना थोडेसे छोटेसे असे दगड लागतात आणि पैसे पण लागतात. तर मग वहिनीने छान असे धोंडे बनवले आणि एक आहे ना मिठाचा धोंडा बनवला. तर बघा इथे वहिनी धोंडे बनवत होते तर बाकीचे इथं मुलं पण बसलेले होते ते बघण्यासाठी. तर सर्वजण बघत होते कसे बनवित्या काय. तर त्यांना पण मग उत्सुकता होती का कसे बनवित्या धोंडा म्हणजे नेमके काय असतं. तर मग ते आता इथे बघत होते वहिनी ना धोंडे बनवत होते तर ते बघत होते. तर वहिनी बोलत होत्या हा सर्वात लहान धोंडा आहे. तर शंभू आहे ना धोंड्याच्याच वेळेत झालेला होता. तर वहिनी त्याला हसत होते हा सर्वात लहान मोठा धोंडा आहे. यावर्षी ना शंभूला आता 3 वर्ष पूर्ण होतील. तर धोंड्याच्या वेळेसच झालेला होता शंभू. तर 3 वर्षांना धोंडा येत असतो ना. तर मग 3 वर्षात आता शंभू पूर्ण होईल. तर येथे बघा छान असं सर्व काही स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही ना जेवण करण्यासाठी पण बसलेलो आहोत. तर पाहुणे येणार होते थोडे उशिरा, त्यामुळे मग आम्ही ना लवकरच आता इथे जेवायला बसलेलो आहोत. तर पाहुणे 3 वाजता येणार होते. तर मग आम्हाला काय मग आता तेवढा वेळ काय बसता येणार नव्हतं. तर आता इथे बघा माझी गंगापूरची बहीण गेलेली होती 3 नंबरची ना. तर ती पण आलेली होती. आता ते पण सर्वजण आलेले आहेत. तर मिस्टर वगैरे सर्वजण आलेले आहेत. तर ते आता पुढं बसलेले थोड्या वेळ गप्पा मारताय आणि मग आम्ही येथे ते आल्यानंतर आता आम्ही पण सर्वजण बसलेलो आहोत. तर येथे बघा ते आल्यानंतर मग आता तिघं पण जेवण करण्यासाठी बसलेले आहेत. तर आता रिषभ पण आता त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी बसलेले आहेत. तर मग आता दाजी हसत होते मला. तर असा व्हिडिओ नाही काढायचा, आमचं लक्ष नसताना व्हिडिओ काढायचा. तर मग चला येथे मग आता सर्व काही पुढची पण तयारी करून ठेवलेली आहे. येथे तिघच जण आलेले आहे. तर एक दाजींना ना काही काम होतं त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. तर आता येथे तिघं जेवण करण्यासाठी बसलेले होते. तर हे बघा माझ्या 3 नंबरच्या बहिणीनं छान असं इथे ना डेकोरेशन पण केलं आणि छान अशी तयारी पण करून ठेवलेली आहे. तर येथे बघा ती तयारी पण करत होती आणि बहिणीची मुलगी पूर्वा पण बसलेली होती ते डेकोरेशन करण्यासाठी. तर छान असं पटपट असं इतकं 5 मिनिटातच डेकोरेशन केलेलं आहे. तर आता मग सर्व जावई आलेले आहे ना. तर मग आता सर्वांना माझी मम्मी आता ओवाळून आता आतमध्ये एंट्री करत आहे. तर येथे बघा तर माझे मोठे दाजी आणि मोठी बहीण आहे. तर मग त्यांचं छान असं मम्मीनं ओवाळून औक्षण केलं. तर येथे बघा हे 3 नंबरचे दाजी आहे आणि 3 नंबरची बहीण आहे माझी. तर त्यांचं पण छान असं मम्मीनं ओवाळून औक्षण करून आतमध्ये एंट्री केलेली आहे त्यांनी. तर येथे आमची आता एंट्री झालेली आहे. तर आम्ही सर्वात लहान आहोत. तर हे सर्वात लहान जावई आहेत. तर मग छान असं मम्मीनं सर्वांना ओवाळलं आणि आतमध्ये एंट्री केली आम्ही पण सर्वांनी. तर मग त्यानंतर म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये ना जावायला आणि लेकीला ओवाळायचं असतं. म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्या घरी येत असतो. तर मग त्यांना ना ओवाळून मग आतमध्ये त्यांना एंट्री करायची असती. तर मग येथे आम्ही सर्वजण बसलेलो होतो. तर माझ्या मोठ्या भावाने तर मग सर्वांना आता येथे ना गंध पण लावून घेतलेला आहे. तर मग छान असं सर्वांना गंध लावायचं झाल्यानंतर मग आता त्यांनी ना सर्वांना असं टॉवेल टोपी देऊन आणि त्यांचा असं सन्मान केलेला आहे. तर येथे सर्वांसाठी ना ड्रेस पण घेतलेले आहे आणि आमच्यासाठी ना साड्या पण घेतलेल्या आहे. तर मग आता येथे वहिनी आणि माझा मोठा भाऊ सर्वांना देऊन त्यांचा आता सन्मान करत आहे. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये ना आपण जितकं काही दान वगैरे करू तर ते तितकं आपल्याला पुण्य लागत असतं असं म्हणतात. तर येथे ना मग त्यांनी काही अनारसे वगैरे काढलेले नाही. तर 3200 तेच दिलेले आहे. तर 3200 हे 33-3200 द्यायचे असतात. तर 33-3200 दिल्यानंतर आहे ना 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो. तर मग ते छान असं सर्व काही आम्हाला दिलेलं आहे. तर ताट वगैरे सर्व काही छान असं करून आणि त्यांनी सन्मान आमचा केलेला आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ तुम्ही पण बघा. धोंड्याचा महिना हा अधिक महिना येत असतो. तर वर्षातला अधिक महिना असतो हा म्हणजे एक्स्ट्राचा महिना असतो ना. त्यामुळे मग अधिक मास असं पुरुषोत्तम मास असे पण म्हणतात. तर
अधिक मासामध्ये ना आपण जितकं दानधर्म केलं तर तितकं आपल्याला पुण्य लाभत असतं असं म्हणतात. तर अधिक महिन्यामध्ये ना देवधर्मांचं पण केलं तर आपल्याला त्याचं पुण्य लाभत असतं. तर मग आता इथे ना मम्मीची पण ओटी भरायची होती ना, तर मग मम्मीची ओटी भरण्यासाठी सर्व काही सामान मी आणलेलं आहे आणि मग आता इथे मम्मीची ओटी पण भरायची आहे. तर मग आपल्याला जे जे ओटीला सामान लागत असतं ना, ते सर्व काही इथे सामान घेऊन आलेले आहे मी. आणि अधिक मासामध्ये आहे ना आईची पण ओटी भरायची असते. तर आपण आईच्या पोटी जन्माला येत असतो, तर मग आईची ओटी भरायची असते. तर मग असं म्हणतात की आपण आईची ओटी जर भरली तर आपण पुढचा पण जन्म त्याच आईच्या पोटी जन्म जन्म घेत असतो असं म्हणतात. त्यामुळे मग आपल्याला अधिक महिन्यामध्ये ना आईची पण ओटी भरायची असते. तर आम्ही ती चौघी बहिणींनी येथे ना आईची ओटी भरून घेतलेली आहे. आईला किती पण मुलं जरी असले ना, तर आई स्वतःची काळजी न घेता आधी आपल्या मुलांची काळजी घेत असते. तर आईला सर्व काही मुलं सारखेच असतात. त्यामुळे ना आई सर्वांचं साठी आई ही आईच असते. मग त्यानंतर इथे छान अशी आमची ओटी भरायची झाल्यावर आम्ही इथे चौघी बहिणींनी फोटो काढले. तर आज आहे ना भावाचे बड्डे पण आहे आणि त्यांच्या ना लग्नाची ॲनिव्हर्सरी पण आहे. तर मग दोन्ही पण योग जुळून आले. तर येथे छान असा केक पण आणलेला आहे रिषभने. तर मग छान असा आता केक इथं कट करायचा आहे. तर मग आता भावाला आहे ना पहिले ओवाळून घ्यायचं, आधी भावाचा बड्डे मग त्यानंतर त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायची आहे. तर येथे ना माझ्या बहिणीने ते सर्व काय आता सर्व ओवाळून घेत आहोत भावाला. मग त्यानंतर आता वहिनीला पण तिथे बसून आणि छान असा केक कट करायचा आहे. तर एक एक जणीन सर्वजण आता ओवाळून घेत आहे. तर मग त्यानंतर मी पण आले ओवाळण्यासाठी. तर ऋषभ आहे ना फोटो पण काढत होता आणि येथे ना व्हिडिओ पण काढायचं काम चाललेलं होतं. छान असे फोटो काढले, व्हिडिओ काढले ऋषभनं. तर भावाचं चाललं होतं फोटो काढत आहे ना तू नेमकी. तर हॅपी बर्थडे to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Mama, happy birthday to you. गालेला टांगण मम्मी खाऊ घाला. येथे आम्ही सर्वजण इतके हसत होतो की दाजीने ना मध्येच कॉमेडी केली. हॅपी बड्डे झाल्यानंतर दाजी म्हणत्या का घालीन लोटांगण वंदिन चरण. तर ते म्हणत्या पुढं मला काय आठवतच नव्हतं, त्यामुळे मग बोलून गेलो असं. तर छान असा केक पण कट करायचा झालं. तर सर्व मामाच्या ॲनिव्हर्सरीला सर्व बहिणी भाचे सर्वजण होते, त्यामुळे खूप छान वाटलं. तर येथे बघा मग सर्व माझ्या बहिणींनी आम्ही सर्वांनी ना मग आता केक खाऊ घातले त्यांना. तर छान असं सेलिब्रेशन झालं. तर मग त्यानंतर आम्ही ज्या धोंड्याला साड्या घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती फोटो काढले छान असे. आणि मग त्यानंतर आमची पण निघायची तयारी झालेली आहे. तर सर्वजण आम्ही निघालेलो आहोत. तर इथे बघा मी बॅगा पण पॅक केल्या आणि आता निघायचं आहे. तर मिस्टर पण आलेले आहे ना, मग त्यांच्यासोबतच आता बाईकवरती चाललेलो आहोत आम्ही पण.
स्वरा शंभू बाईकवरती पण जाऊन बसलेले आहे. तर मग माझंच राहिलेलं होतं. तर आता इथे आहे ना पप्पांच्या पण पाया पडून घेत आहे. मग त्यानंतर आता निघायचं आहे. तर मम्मी पप्पांच्या पाया पडून घेतला आणि मग मी पण निघणार आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण. आता पुढचे व्हिडिओ आहे ना वणीचे व्हिडिओ येतील तर छान असे तुम्ही पण बघा.